बरेच जण म्हणतात की TFWS काय असतं, TFWS चे फायदे आहे का, TFWS चे तोटे आहे का, हे TFWS नेमकं आहे तरी काय, संपूर्ण माहिती घेऊया. कारण जर समजा विद्यार्थ्याचा नंबर या TFWS कोटामध्ये लागला तर त्याचं पूर्ण शिक्षण हे मोफत होऊ शकतं. त्याला कॉलेजमध्ये कोणत्याच प्रकारची ट्युशन फी भरायची गरज नाही. मग चला जाणून घेऊया TFWS बद्दल संपूर्ण माहिती. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमा इंजिनिअरिंगची संपूर्ण ऍडमिशन प्रोसेस आपल्या युट्यूब चॅनलवर संपूर्ण गायडन्स तुम्हाला होत असतं. आणि हो, आपल्या डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस सुद्धा आहे. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, ऍप्लिकेशन डाउनलोड करा, व्हिडिओ एकदा बघा, आमचे डेमो लेक्चर बघा, आवडले तरच ऍडमिशन घ्या. आणि हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांचा 8वी 9वी 10वीचं बेसिक एकदम कच्चं राहून गेलेलं आहे, आता डिप्लोमाला ऍडमिशन घेता तर थोडंसं कठीण जाईल याची भीती आहे, तर काळजी करू नका. तुमच्यासाठी बेसिक फाउंडेशन कोर्स आम्ही बनवलेला आहे, जो फक्त 10 रुपयाचा आहे. एकदा जा, तुम्ही बेसिक आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, बेसिक फाउंडेशन कोर्स परचेस करून 10 रुपयाचा कोर्स आहे. तुमचं संपूर्ण डिप्लोमाला लागणारा संपूर्ण बेसिक तुमचा पक्का होऊन जाईल. चला तर आता बघूया TFWS म्हणजे नेमकं काय. तर बघा, TFWS चा जो फुल फॉर्म आहे त्याला म्हणतात ट्युशन फी वेव्हियर स्कीम. जर तुम्ही डिप्लोमाला ऍडमिशन घेत असो किंवा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेत असाल तर हा TFWS तुम्हाला ऑप्शन येतो ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्म भरता. पहिले सांगतोय, जे विद्यार्थी ओपन आणि ओबीसी कॅटेगरीचे असेल ना त्यांनीच हा व्हिडिओ बघा, बाकीच्यांसाठी TFWS हा ऑप्शन नाही. आलं लक्षात तुम्हाला सर्वांना? म्हणजे जे विद्यार्थी SC ST VJ NT1 NT2 NT3 NT4 जे पण काय असेल, म्हणजे वेगवेगळ्या कॅटेगरीचे असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी TFWS नाही. हे फक्त ओपन आणि ओबीसी साठीच आहे. बाकीचे व्हिडिओ इथेच सोडू शकता. धन्यवाद. ठीक आहे ना? चला असो. तर चला तर आपण आपली माहिती बघूया की ट्युशन फी वेव्हियर स्कीम म्हणजे काय. तर हा काय असं माहितीये की प्रत्येक कॉलेजमध्ये 5% एक्स्ट्रा सीट असतात. आता 5% एक्स्ट्रा सीट म्हणजे काय, की जर समजा एखाद्या कॉलेजला 100 विद्यार्थ्यांची ऍडमिशन होत असेल, बरोबर आहे, तर 100 म्हणजे 5% एक्स्ट्रा. मग या प्लस 5 सीट असतात, म्हणजे टोटल किती सीट असतील आपल्या 105 सीट, बरोबर आहे. तर ह्या ज्या 5 सीट्स असतात ना, या असतात आपल्या TFWS च्या सीट. कोणत्या असत्या? TFWS च्या सीट. मग TFWS च्या सीट म्हणजे काय, मग या 5 विद्यार्थ्यांना कॉलेज फ्री ऑफ कॉस्ट शिकवतं. फ्री तुम्हाला ट्युशन फी भरायची गरज नाही. मग सर ट्युशन फी भरायची गरज नाही, मग याचा अर्थ काय. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, असतं काय माहिती का, की तुमची कॉलेजची फी जर समजा सपोज करा, जर तुमच्या कॉलेजची एखाद्या कॉलेजची फी आहे समजा 50,000, बरोबर आहे. हो सर. तर या 50,000 पैकी बघा, 50,000 पैकी 45,000 फी, 45,000 जी फीज असते ना, ही फीज असते तुमची ट्युशन फी. आणि जर 5,000 रुपये जी फी असते ना, ही असते तुमची डेव्हलपमेंट फी. डेव्हलपमेंट फी म्हणजे काय, तुमचा लायब्ररीचा खर्च, आलाना फलाना डुमका खर्च, बरोबर आहे. म्हणजे नॉर्मल जी बेसिक फी लागते ती अशी 5,000. तर तुम्हाला फक्त 5,000 भरावं लागेल बस. म्हणजे 50,000 जर त्या कॉलेजची फी असेल ना, तुम्हाला फक्त 4 ते 5,000 भरावं लागेल. विषय क्लोज. ही ट्युशन फी तुम्हाला पूर्णपणे माफ होईल. ही तुम्हाला भरायची गरज नाही. तर एवढा जबरदस्त बेनिफिट आहे TFWS या कोटाचा. तर तुम्हाला सर्वांना लक्षात आलं असेल की जर ओपनवाल्यांना, आता बघा ओपनवाल्यांचा नंबर जर समजा लागला कॉलेजला आणि एखाद्या कॉलेजची फी आहे 1 लाख, तर त्याला भाऊला फक्त 7 आणि 8,000 फी भरावं लागते. जर समजा ओबीसी वाल्याचा खर्च लागला, आता ओबीसी वाल्याला समजा 80,000 खर्च असेल, 50,000 60,000 फी असेल, तर जर TFWS मध्ये जर तुमचा नंबर लागला ना, तर तुम्हाला फक्त 4 ते 5,000 संपूर्ण वर्षाची फी. अरे 10वी मध्ये सुद्धा याच्यापेक्षा जास्त फी तुम्हाला लागली असेल, बरोबर ना. पण बघा, डिप्लोमा असो, इंजिनिअरिंग असो, काहीही असो, कोणतंही ऍडमिशन घ्या, जर तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्म भरताना TFWS वर जर तुम्ही चेकआउट केलं, असं टिक मारले किंवा TFWS ला तुम्ही यस केलं, बरोबर आहे, तर तुम्ही या स्कीम मध्ये येऊ शकतात. आता या संपूर्ण स्कीम बद्दलची थोडी काही माहिती बघून घेऊ. ठीक आहे ना. चला असो. तर 5% हा एक्स्ट्रा सीट्स असतात TFWS च्या, बरोबर आहे. चला असो. याला सुपर न्यूमरी सीट असं म्हणतात. तर अशा विद्यार्थ्यांना ट्युशन फी भरावी लागत नाही. डू नॉट हॅव टू पे ट्युशन फी. त्यांना ट्युशन फी भरावी लागत नाही, बरोबर आहे. चला असो. पण हा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की विद्यार्थी एकदाच ऍडमिशन घेतल्यानंतर विद्यार्थी कॉलेज चेंज करू शकत नाही, आपली ब्रांच चेंज करू शकत नाही. हे समजलं तुम्हाला? म्हणजे म्हणशान मी आता मेकॅनिकल घेतो, मग मी पुढे सिव्हिल चेंज करून घेईन, मग मी कॉम्प्युटर घेऊन घेईन, असं चालत नाही. ट्युशन फी वेव्हियर स्कीम TFWS मध्ये ऍडमिशन घेतलं की तुम्हाला ब्रांच चेंज करता येत नाही, कॉलेज चेंज करता येत नाही. हे खूप महत्वाचं बेटा. ठीक आहे ना. चला पुढे, मग याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, आम्ही त्याच्यामध्ये येतो की नाही. तर बघा, यासाठी तुमच्या वडिलांचं, तुमच्या पॅरेंट्सचं जे इन्कम आहे ते 8 लाखांपेक्षा कमी असायला हवं. जर तुमच्या पॅरेंट्सचं उत्पन्न 8 लाखांपेक्षा जास्त असेल तर विसरून जा TFWS ला. पण हो, जर 8 लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्ही या TFWS ला अप्लाय करू शकता. आणि प्रत्येक विद्यार्थ्याने, ओपन आणि ओबीसीच्या प्रत्येक विद्यार्थ्याने, मला असं वाटतं की TFWS ला अप्लाय करून द्या. ठीक आहे ना. चला असो. आणि हो, तर तुम्हाला आहे ना
याच्यामध्ये दोन कंडिशन आहे की काय, की पहिली गोष्ट की तुमच्या पॅरेंट्सचं उत्पन्न हे 8 लाखांपेक्षा कमी असावं, आणि दुसरं जे आपलं एलिजिबिलिटी आहे ते म्हणजे काय, की विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे, विद्यार्थी हा महाराष्ट्रीयन असला पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. जर महाराष्ट्राचा असेल, बरोबर आहे, तरच तुम्हाला TFWS चा फायदा घेता येईल. बरोबर आहे. बाहेरच्या विद्यार्थ्यांना ही स्कीम अलाउड नाहीये. ठीक आहे ना, हे महत्वाचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात, तर इन्कम सर्टिफिकेट लागतं ज्यामध्ये 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असेल, आणि या इन्कम सर्टिफिकेट मागील 3 वर्षाचं लागतं. म्हणजे काय, 22, 23, 23, 24, 24, 25 असं, म्हणजे मागील 3 वर्ष म्हणजे जे वर्ष आता चालू आहे ना त्याच्यापासून मागे 3 वर्षाचं, ते काही विषय नाहीये. फक्त भाऊला सांगायचं, भाऊ बरोबर बनवून देतो, तहसीलदार भाऊ बरोबर बनवून देतो. बरोबर आहे. डोमेसाईल लागतं, बर्थ सर्टिफिकेट लागतं, म्हणजे तुमचा जन्म कुठे झाला आहे, बरोबर, तुम्ही महाराष्ट्रीयन आहे की नाही हे चेक करण्यासाठी तुमचं डोमेसाईल लागतं, आणि नॅशनॅलिटी लागते. बरोबर, डोमेसाईल आणि नॅशनॅलिटी तुम्हाला लागणार, हे काढून घ्या. हे कसं, हे अशा प्रकारचं सर्टिफिकेट हे तुम्हाला भरपूर ठिकाणी लागतं, ते बनवूनच घ्या. बरोबर आहे, हे बनवून घ्या तुम्ही. बरेचसे विद्यार्थी बनवत नाही, त्यांना असं वाटतं की LC वरून काम होऊन जातं, पण नको, बनवून घ्या, डोमेसाईल आणि नॅशनॅलिटी बनवून घ्या. त्यानंतर हे अप्लाय कसं करायचं, TFWS ला आम्ही कसं अप्लाय करायचं, तर काही विशेष नाहीये. ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्म भरतात तर त्यावेळेस तुम्हाला विचारतात, एक ऑप्शन येतो की तुम्हाला TFWS ला अप्लाय करायचं आहे का, डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर TFWS. येस असेल तर येस करायचं, आणि जर तुम्हाला करायचं नसेल नो करून द्यायचं. पण मला असं वाटतं की येस केलं तर चांगलं राहील, हा तुम्ही फायदा घेऊ शकता. बरोबर आहे. चला असो. आणि ज्यावेळेस तुम्ही TFWS चा फॉर्मवर समजा चेकआउट करतात, तर ज्यावेळेस कॅप राऊंड सुरू होतात त्याच्याबद्दल तुम्हाला सर्व माहिती देईल बेटा. कारण बरेचसे विद्यार्थी कॅप राऊंड मध्ये फॉर्म चुकीचे भरतात, त्यांना कॅप राऊंड काय असतो, कॅप राऊंडचे फॉर्म कशा प्रकारे भरतात, कॉलेजचे ऑप्शन कसे निवडतात, कशा प्रकारे आपण घरी बसून सर्व काही करू शकतो, या सर्व गोष्टी आपल्या चॅनलच्या माध्यमातून येईल. फक्त चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मोठ्या भावाला सपोर्ट करा, तुमच्या मोठ्या भावाला फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला द्यायचंय. बरोबर आहे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे ना. चला असो. तर बघा, आणि ज्यावेळेस तुम्ही अप्लाय करता तर कॅप राऊंडचे फॉर्म फिल करताना तुम्हाला TFWS चे जे कॉलेजेस आहे त्या कॉलेजेसची लिस्ट तुमच्या समोर येऊन जाईल. बरोबर आहे. चला असो. तर अशा प्रकारे तुम्हाला अप्लाय करायचं आहे. बस झालं का. ठीक आहे ना. TFWS च्या कॉलेजमध्ये सीट तुम्हाला मिळून गेली तर त्या ठिकाणी T असं लिहिलेला असतो, फक्त T, म्हणजे कॉलेजच्या कोडच्या पुढे असा T लिहिला असतो. एवढाच फरक आहे. म्हणजे साधा कोड आणि कॉलेजचा कोडच्या समोर जर T लिहिला असेल त्याचा अर्थ काय, की तो कोड TFWS चा आहे. असं आलं लक्षात तुम्हाला सर्वांना. तर सध्यापुरता फक्त यस करायचं का नो करायचं हे ठरवा. रूल तुम्हाला सर्व काही सांगून दिलेले आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया सर्व काही तुम्हाला सांगून दिलेलं आहे, बाकी तुमची इच्छा. ठीक आहे ना. आणि हो विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपले डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस अवेलेबल आहे. बरोबर, एकदम अफोर्डेबल कॉस्ट मध्ये आहे, की महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे साध्या आणि सोप्या भाषेत. यासाठी तुमचा मोठा भाऊ विनीत सर याने काय केलेलं आहे की एक ऍप्लिकेशन बनवलं आहे, त्यावर डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस सुद्धा अवेलेबल आहे. बरोबर आहे. सर्व विषयाचे. बघा कसं असतं माहिती आहे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये समजत नाही, किंवा कॉलेजमध्ये भरपूर आता कॉलेज केव्हा चालू होईल, मग आता आमची प्रॅक्टिस कशी होईल, मग डिप्लोमा कठीण असतं का, खूप खूप अवघड असतं का, विद्यार्थी बॅकलॉग लागता का, असे भरपूर सारे प्रश्न असतात विद्यार्थ्यांना. बरोबर आहे. तर घरी बसून तुम्ही आतापासूनच आपापला अभ्यास चालू करून ठेवू शकता, आणि एकदमच कमी कॉस्ट आहे. आणि सध्या काय झालं माहिती, की सध्या ऑफर पण चालू आहे, प्राइस खूप कमी आहे, नंतर त्या प्राइस वाढतील. तर आता एक काम करू शकतो मी, ऍप्लिकेशन फक्त डाउनलोड करा, आणि त्या ठिकाणी फ्री डेमो लेक्चर आहे. एकदा फ्री डेमो लेक्चर बघा प्रत्येक विषयाचे. जर तुम्हाला आमचं शिकवणं आवडलं तरच तुम्ही क्लास वगैरे जॉईन करू शकता. ठीक आहे ना. चला बाकी असं काही नाही, पण फ्री डेमो लेक्चर तर पाहून घ्या ना, ऍटलीस्ट तुम्हाला समजून तर जाईल की डिप्लोमाला आहे काय. बरोबर आहे. चला तर व्हिडिओ पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.